मुंबईतल्या मुलुंडमध्ये बांधकामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल. मुलुंडमधील दुर्घटनेचं मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार. संजय राऊतांकडून राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ पोस्ट. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे झाली, तुम्ही सांगता की आम्ही सांगू, राऊतांचा खोचक प्रश्न. भाजप आमदार संजय केणेकरांच्या कार्यालयात बंदूक. भेटायला आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडल्याने खळबळ. आमदार संजय केणेकरांच्या घातपाताचा संशय. शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती. मुंबईला येण्यापूर्वी गोविंदबाग निवासस्थानी फोन, मात्र शरद पवारांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं मत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांची पवारांना विनंती, तर एक उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याइतकं महाविकास आघाडीकडे संख्याबळ. राऊतांची माहिती. सहा दिवसांनंतर शरद पवारांना पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज. पवारांची प्रकृती स्थिर, मात्र डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत. लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरिंगे अटकेत. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र अमित शहांकडे. पटेल बोलतायत, या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही शहांची इच्छा. संजय राऊत यांचा निशाणा. अखेर उपमहापौरांच्या दालनातला टिपू सुलतानचा फोटो काढला. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद टाळण्यासाठी फोटो हटवला. मालेगाव पालिकेतला फोटो. परळीत महापशुधन एक्स्पोचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची उपस्थिती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.